मित्रांनो, आज आपल्याकडे आला आहे शुभम पॉवर टूल्स कडून अँगल ग्राइंडर. इथून तुम्हाला सर्व प्रकारचे पॉवर टूल्स मिळतील. चला पटकन याचं अनबॉक्सिंग करूया. बॉक्स मध्ये आपल्याला मिळतो हा अँगल ग्राइंडर. यासोबतच एक मिळतं मॅन्युअल बुक. यामध्ये सेफ्टी रूल्स, स्पेअर पार्ट्स आणि असेंबली डिटेल दिलेले आहेत. हा आहे लॉक नट टाईट करण्याचा पाना. हा आहे साइड ग्रिप हँडल. हा व्हील गार्ड आणि त्यासोबतच त्याचे स्क्रू दिलेले आहेत. हा आहे एम्बॅरो कंपनीचा 100 mm अँगल ग्राइंडर. याची पॉवर 950 वॅट आहे. मित्रांनो, या ग्राइंडर बद्दल अनेक व्हिडिओमध्ये दावा केला जातो की हा पाण्यातही चालतो. त्यामुळे सर्वात आधी हा ग्राइंडर खरंच पाण्यात चालतो का ते टेस्ट करून पाहूया. त्यानंतर त्याची बिल्ड क्वालिटी, ऍक्सेसरीज आणि बॉक्सवर दिलेलं सर्व माहिती शेवटी पाहू. सुरक्षिततेसाठी सर्वप्रथम इथे आरसीसीबी बसूया. खाली इनपुट सप्लाय, वर ग्राइंडरची पिन जोडूया. सॉकेट जोडताना नेहमी फेजच्या जागी फेज आणि न्यूट्रलच्या जागी न्यूट्रल असायला हवं. नाहीतर आरसीसीबी योग्य प्रकारे काम करणार नाही आणि इलेक्ट्रिकल शॉक लागू शकतो. त्यासाठी आधी सॉकेट मधील सप्लाय तपासून घेऊया. हा सप्लाय योग्य आहे. आता पिन लावूया. आरसीसीबी ऑन करून ग्राइंडर सुरू करून पाहूया. आता एक काचेचा टँक घेऊन त्यामध्ये पाणी भरूया. ग्राइंडर ऑन करून पाण्यात टाकून पाहूया. तुम्ही पाहू शकता ग्राइंडर व्यवस्थित चालू आहे. पण टँक लहान असल्यामुळे ग्राइंडरचा स्विच बाहेर राहतो. म्हणून आता एक मोठी बालदी घेऊया. त्याआधी आरसीसीबी वर प्लास्टिकची पिशवी लावून झाकून घेऊ, जेणेकरून त्यावर पाणी पडणार नाही. आता ग्राइंडर चालून पूर्णपणे पाण्यात बुडवून पाहूया. तुम्ही पाहू शकता ग्राइंडर अजूनही व्यवस्थित चालू आहे. आता ग्राइंडर बाहेर काढून लिकेज करंट आहे का ते तपासूया. तपासणीमध्ये कुठेही करंट लिकेज दिसत नाही. पहा, मी स्विच ऑन आणि ऑफ करून दाखवत आहे. आता ग्राइंडरचे ऍक्सेसरीज बसूया. सर्वप्रथम व्हील गार्ड बसू. तुमच्या वापरानुसार तुम्ही त्याची पोझिशन फिरू शकता. आता त्यांचे स्क्रू टाईट करूया. त्यानंतर इनर फ्लॅंक बसवून त्यावर ग्राइंडिंग व्हील ठेवू. आता लॉक नट लावू. लॉक नट टाईट करण्यापूर्वी शाफ्ट लॉक नट दाबून ठेवायचं आणि दिलेल्या पाण्याने लॉक नट टाईट करायचं. शेवटी साइड ग्रिप हँडल बसूया. आता एक लोखंडी पाईप घेऊन याने कट करून पाहूया. तुम्ही पाहू शकता ग्राइंडर योग्य प्रकारे काम करत आहे. आता यावरील काही महत्त्वाची गोष्टी पाहूया. या ग्राइंडरवर सीई मार्क दिलेला आहे, म्हणजे हा युरोपियन मानांकनानुसार असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्याच्या बाजूला डबल स्क्वेअर हे चिन्ह आहेत. याचा अर्थ हा सेकंड क्लास आहे, म्हणजे डबल इन्सुलेटेड ग्राइंडर आहे, म्हणजे याला अर्थ वायरची गरज नसते. याच्या बॉक्सवर स्पॅनिश भाषेत काही माहिती दिलेली आहे. त्यामध्ये हा ग्राइंडर कोणकोणत्या कामासाठी वापरला जातो तेच लिहिलेलं आहे. आता महत्वाची गोष्ट, या बॉक्सवर किंवा मॅन्युअल मध्ये कुठेही वॉटरप्रूफ, वॉटर रेजिस्टन्स किंवा कोणतेही आयपी रेटिंग जसं IP65, IP67 किंवा IP68 दिलेलं दिसत नाही. तसंच क्लास 2 म्हणजे वॉटरप्रूफ असा अर्थ होत नाही. आम्ही या व्हिडिओमध्ये फक्त प्रत्यक्ष टेस्ट करून दाखवली आणि बॉक्सवर दिलेली माहिती दाखवली आहे. या माहितीच्या आधारावर हा ग्राइंडर पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे असा दावा करता येत नाही. कोणतेही इलेक्ट्रिकल टूल वापरताना नेहमी सुरक्षिततेला प्राधान्य द्या. आणि मित्रांनो, तुम्हाला हा ग्राइंडर आणि एक सामान्य ग्राइंडर मधील आतील रचना पाहायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यावर मी सविस्तर व्हिडिओ घेऊन येईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.